सागर, आपण पाहतो की शरद पवारांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी ही बैठक पार पडते आहे। महाविकास आघाडीची नेते यायला सुरुवात झालेली आहेत, मात्र ठाकरे गटाकडून अद्याप संजय राऊत येणे बाकी आहेत। थोड्याच वेळामध्ये ते सुद्धा सिल्व्हर ओक निवासस्थानी पोहोचतील अशी शक्यता आहे। मात्र नाना पटोले असतील, बाळासाहेब थोरात नक्कीच तर तांत्रिक कारणामुळे कृष्णा याच्याशी आपला संपर्क होत नाहीये। मात्र अक्षय मंगणी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अक्षय, महाविकास आघाडीची शरद पवार यांच्या निवासस्थानी अगदी थोड्याच वेळात बैठक सुरू होत आहे। एक एक नेते आता या बैठकीसाठी दाखल होत आहेत। सागर, नक्कीच महाविकास आघाडीची अत्यंत महत्त्वाची बैठक जी आहे ती शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी आता थोड्याच वेळात सुरू होणार आहे। ठाकरे गटाचे अजूनपर्यंत कुणी प्रतिनिधी जे आहेत या बैठकीला पोहोचलेले नाहीत, परंतु काँग्रेसचे दोन बडे नेते अर्थात नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात आणि त्याचसोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अनिल देशमुख हे सध्या सिल्व्हर ओकवर दाखल झालेले आहेत। काँग्रेस आमदार प्रतिभा धानोरकर या देखील सध्या सिल्व्हर ओकवरती दाखल झालेल्या आहेत। काल काँग्रेसची निवडणूक समितीची बैठक जी आहे ती दिल्लीमध्ये झालेली होती आणि त्यानंतर अनेक काँग्रेसच्या उमेदवारांची नावं जी आहेत ती बाहेर पडलेली होती। त्या लोकसभा मतदारसंघातून तेथे काँग्रेसचे उमेदवार निवडणूक लढणार। त्यात चंद्रपूर या लोकसभा मतदारसंघामध्ये विजय वडेट्टीवार यांना उमेदवारी मिळू शकते अशी शक्यता जी आहे ती काँग्रेसकडनं वर्तवण्यात आलेली होती आणि त्यानंतर थेट नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यासोबत प्रतिभा धानोरकर जे आहेत त्या शरद पवार यांची भेट घेण्याकरता सिल्व्हर ओकवरती दाखल झालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्याचसोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची अशी एक भूमिका आहे की मुंबईमधील ईशान्य मुंबईची जी लोकसभेची जागा आहे सध्या जिथे ठाकरे गट दावा करतो संजय दिना पाटील यांच्या उमेदवारीसाठी, ती जागा जी आहे ती राष्ट्रवादीच्या कोट्याला मिळावी अशी देखील आग्रही भूमिका जी आहे ती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाची आहे। महाविकास आघाडीचा अजून देखील अंतिम जागा वाटप झालेलं नाही। जवळपास 4 जागांवरती अजून देखील घोडं जे आहे ते महाविकास आघाडीचं जागा वाटपाचं तुम्ही आपल्यासोबत राहात। कृष्णा पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडला गेलेला आहे। कृष्णा, महाविकास आघाडीमध्ये सध्या सांगली आणि भिवंडीच्या जागेवरून पेच निर्माण झालाय। या जागेसंदर्भात आणि उमेदवारांसंदर्भात या बैठकीमध्ये महत्त्वाची चर्चा होईल अशी शक्यता आहे। सागर, आपण पाहतो की सांगली आणि भिवंडीमध्ये महाविकास आघाडीमध्ये दोन्ही बाजूने दावे केले जात आहेत। मात्र आणखी एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे तो म्हणजे चंद्रपूर मतदारसंघ। काल काँग्रेसची जी बैठक झाली त्या काँग्रेसच्या बैठकीनंतर चंद्रपूरमधून विजय वडेट्टीवार यांचं नाव असल्याचं जवळपास निश्चित झाले आहे अशी माहिती सुद्धा मिळते आहे। चर्चा सुरू झालेली आहे आणि त्यामुळेच प्रतिभा धानोरकर ज्या काँग्रेसच्या आमदार आहेत त्या सुद्धा आता सिल्व्हर ओक निवासस्थानी पोहोचलेल्या आहेत। प्रतिभा धानोरकर या जागेसाठी आग्रही आहेत आणि मागच्या काही दिवसापासून विजय वडेट्टीवार त्याचबरोबर प्रतिभा धानोरकर यांच्या दोन्ही नावांची चर्चा होती। मात्र विजय वडेट्टीवार या मतदारसंघात निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचं कळते। त्यांची मुलगी शिवानी वडेट्टीवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरावी अशी त्यांची इच्छा आहे। त्यामुळे आजच्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये नेमकं काय ठरतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे ठाकरे गटाच्या वतीनं खासदार संजय राऊत हे थोड्याच वेळामध्ये सिल्व्हर ओक निवासस्थानी पोहोचतील। मात्र वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीच्या सोबत येणार का, हा एक महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आहे। कारण का सकाळी संजय राऊत ज्यावेळी माध्यमांशी बोलत होते त्यावेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडीला आम्ही 4 जागा ऑफर केलेल्या होत्या आणि त्या त्यांनी स्वीकारल्या असत्या तर आनंद झाला असता अशी एक प्रतिक्रिया दिली आणि त्यानंतर वंचित बहुजन आघाडी खरोखरच महाविकास आघाडीसोबत जोडली जाणार का, हा सुद्धा प्रश्न एक निर्माण झालेला आहे। त्यामुळे महाविकास आघाडीची बैठकीला सुरुवात झाल्यानंतर आता त्या बैठकीमध्ये त्या 3 मतदारसंघांविषयी चर्चा तर होईलच, मात्र उमेदवार नेमका कोण द्यायचा आणि कुणाचा द्यायचा यावरची ही अंतिम चर्चा जी आहे ती मानली जाते आणि पुढच्या 2 दिवसामध्ये ही चर्चा फायनल होऊन उमेदवारांची यादी सुद्धा जाहीर केली जाऊ शकते। काँग्रेसची जवळपास नावं निश्चित झालेली आहेत। काल काँग्रेसची दिल्लीमध्ये जी काही बैठक झाली त्या बैठकीमध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय झालेले आहेत आणि उमेदवारांची यादी सुद्धा त्यांनी निश्चित केलेली आहे। त्यामुळे या बैठकीत तरी जागा वाटपाचा तिढा सुटतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। वेळोवेळी ताज्या अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहू। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर पवार यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक आता थोड्याच वेळात सुरू होत आहे। नाना पटोले, जयंत पाटील त्याचबरोबर आमदार प्रतिभा धानोरकर या देखील या बैठकीसाठी दाखल झालेले आहेत। सध्या सांगली आणि भिवंडी त्याचबरोबर चंद्रपूरमधून काँग्रेसमधून नेमका कोणता उमेदवार याचा तिढा किंबहुना हा पेच अद्यापही कायम आहे आणि हा पेच सोडवण्यासाठी शरद पवार यांच्या निवासस्थानी ही महत्त्वाची बैठक